हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर इथे आता शिवनाथ जो आहे तो घराबाहेर पडला होता. घराबाहेर पडल्यानंतर लगेचच या भास्करने शिवनाथचा अपमान कसा होईल हे पाहिलेलं आहे आणि इथे चार चौघामध्ये त्याचा अपमान केलेला आहे. आणि इकडे हा माधव जो आहे रात्री पिल्यामुळे अजूनही झोपलेला असतो आणि सकाळी उठल्यानंतर त्याचं डोकं जे आहे ते खूप फणफणायला लागलेलं असतं. तर त्यावेळी तो आता त्याची झोप झाल्यानंतर तो उठू लागतो आणि डोक्याला हात धरून तो आई आई ग म्हणत असतो. तर त्यावेळी ज्यावेळी त्याचं डोकं दुखत असतं त्याचवेळी वेदा त्याच्या समोर येते आणि बोलते की घ्या साहेब. असं म्हणताच आता तिने त्याच्या हातामध्ये एक ग्लास ठेवलेला आहे आणि त्या ग्लासमध्ये तिने कसला तरी काढा आणलेला असतो त्याला बरं वाटावं म्हणून पिण्यासाठी. तर त्यावेळी आता इथे तू इथे असं माधव तिला विचारू लागतो आणि त्यावेळी आता इथे वेदा जी आहे ती माधवला बोलू लागते की हां, मी इथे काल रात्री जो पराक्रम केलास ना तू, त्यामुळेच मी इथे आहे. तर त्यावेळी माधव जो आहे तो आठवण्याचा प्रयत्न करतो. रात्री माधव पिऊन आला होता आणि त्यावेळी हा बंटी जो आहे त्याला घरी घेऊन आला होता आणि त्याच नंतर आता तो इथेच झोपाळ्यावरती झोपून गेला. तो बडबड करत असतो. खरं तर त्यावेळी आईने त्याला पाहिलं होतं. ज्यावेळी आईने त्याला पाहिलं त्यावेळी आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, त्याला आतमध्ये बोलवण्याचा प्रयत्न केला, पण तो इतकी पेला होता ना, तर त्यामुळे त्याला काही सुधरत नव्हतं. तर आता इथे आई जेव्हा माधवला पकडत असते त्याच वेळी तिथे श्रीधर येतो आणि श्रीधर आईला बोलतो की आई, तू राहू देत, मी बघतो, तू जा आत. असं म्हणत आता आई जी आहे ती आतमध्ये रडतच जाते. तिला खूप त्रास होत असतो की माधव असा दारू प्यायला लागला आहे आणि रोज रोज जर असं त्याने दारू प्यायली तर काय होईल आणि ह्यांना काय वाटेल. तर आता इथे उमाला खूप त्रास होऊ लागतो या गोष्टीचा. तर आता श्रीधर काहीही करून त्याला उचलण्याचा प्रयत्न करत असतो, पण श्रीधरला तो एकटा काही हँडल होत नाही. तर तो तिथेच झोपाळ्यावरती त्याला झोपवण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळी तो त्याला तिथे झोपवत असतो त्यावेळी माधव जो आहे तो श्रीधरला म्हणतो की भावा, तू जिंकलंस, अगदी बरोबर केलंस बघ, आणि खरा मर्द तर तू आहेस. तू तुझ्या मनातलं जे काही होतं ते करून दाखवलंस आणि आपणच्या समोर आलास. तर आता इथे माधव जो आहे तो श्रीधरची तारीफ करत असतो. श्रीधरला आणि वेदाला कळत आहे माधवचं दुःख आज तो या सगळ्यामध्ये का जात आहे, कारण तो आपण या गोष्टीबद्दल सांगू शकत नाही म्हणून तो स्वतःला त्रास करून घेत होता. तर त्यावेळी आता वेदाने सगळं काही माधवला सांगितलेलं आहे आणि माधव हे सगळं काही ऐकत असतो. तर आता वेदा बोलते की साहेब घ्या मग आता काळजी. असं म्हणत आता वेदा तिथून निघून जाते. पण आता माधवला खूप गिल्टी फील होत असतं की त्याने हे सगळं का केलं, कारण मागच्या वेळी जेव्हा प्यायला होता त्यावेळी राघवने त्याला वाचवलं होतं आणि त्याच नंतर आज आईला हे सगळं माहीत झालं आहे म्हटल्यानंतर आता तो आईशी कसं सामोरे जाईल. असं म्हणताच त्याच्यासमोर आई उभी राहते. जेव्हा उमा रूमच्या बाहेर त्याला पाहत असते त्यावेळी त्याला खूप वाईट वाटत असतं की तो आज जे काही वागला होता ना त्या सगळ्याचं त्याला खूप गिल्ट वाटत असतं. तर उमा त्याच्यासमोर येते आणि उमा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागते. उमा म्हणते की माधव, मला तुझ्याशी बोलायचं आहे, मी बोलू शकते. तर त्यावेळी आता माधव बोलतो की हो बोल नाही. असं म्हटल्यानंतर आता उमा इथे माधवला बोलू लागते की माधव, तू जे काही वागत आहेस ना ते सध्या मला आवडत नाही आहे. हे बघ, तू असं रोज रोज जर पिला तर स्वतःच्या जीवाचं काय वाईट करून घेशील, तू लक्षात घे. आणि हे बघ, मागच्या वेळी राघवने तुला या सगळ्यातून वाचवलं होतं. मागच्या वेळी तुझ्या आप्पांना कळलंच नाही की तू दारू प्यायला होतास. राघवने सगळं काही सांभाळून घेतलं, पण यावेळी राघव देखील इथे नाही आहे. मग बघ तुला काय करायचं आहे. हे बघ, आपल्याकडनं एखादी चूक झाली तर त्या चुकीची आपण माफीही मागितली पाहिजे, ती चूक ॲक्सेप्ट करता आली पाहिजे, असं माधवला ती सांगत असते. आणि दरवेळीप्रमाणे तुमच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी राघव येणार नाही. जसं की राघवने यावेळी श्रीधरला वाचवलं तसंच मागच्या वेळी तुलाही त्याने वाचवलं होतं, पण या सगळ्यामध्ये तो आपणच्या नजरेत नेहमी वाईट ठरत आला आहे. तुम्ही दोघांनी नेहमी चुका केल्या आहेत आणि त्याची शिक्षा नेहमीच राघवला मिळाली आहे. तुम्हा दोघांना असं जर वागायचंच असेल तर मी काय करणार ना. तर आता उमा माधव आणि श्रीधरला एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते, जर तुम्हाला त्या चुका करायच्या असतील तर मान्य करण्याची ही हिंमत ठेवा. फक्त जबाबदार आहे, मोठा आहे म्हणून चालत नाही, जबाबदाऱ्या घ्यायला शिका. असं आता इथे उमा माधवला सांगत असते.
माधव जो आहे हे सगळं मान खाली घालून ऐकत असतो. माधवला माहीत आहे खरंच चूक त्याचीच आहे आणि आज राघवला किती मोठी शिक्षा मिळत आहे. इकडे श्रीधरलाही त्याचं वाईट वाटत आहे की राघवने श्रीधरसाठी काय काय नाही केलं आणि आज राघव स्वतःच घराच्या बाहेर आहे. या सगळ्याचं वाईट तर श्रीधरलाही वाटत असतं, पण उमाला सगळ्यात जास्त त्रास त्याचा होत असतो. कारण नेहमी राघव सगळ्यांच्या भल्याचा विचार करतो आणि दरवेळी आपांच्या नजरेसमोर तो वाईट ठरतो. या गोष्टीचं उमाला खूप वाईट वाटत असतं. पण यापुढे तरी असं घडू नये म्हणून उमाने या दोघांना सांगितलं आहे की जर तुमच्याकडून इथून पुढे चुका झाल्या तर मान्य करण्याची हिंमत ठेवा आणि आपांसमोर त्या तुमच्या चुका सांगा. दरवेळीसारखं राघवला पुढे घालू नका असं तिला स्पष्ट म्हणायचं असतं. म्हणूनच आता इथे उमा जी आहे ती सांगण्यासाठी माधवकडे आलेली असते. उमाच्या डोळ्यात अश्रू असतात. माधवला खरं तर ते पाहवत नाही. त्याला स्वतःवरती राग येत असतो. पण तरी देखील आता त्याच्याकडनं चूक झाली आहे म्हटल्यानंतर तो शांतपणे आईचं बोलणं ऐकून घेत होता. तर त्यावेळी आता इथे उमा बोलते की बघा ना, सगळ्यात लहान असूनसुद्धा सगळ्यांनाच आवडतो आहे आणि तरीसुद्धा सगळ्यांपेक्षा जास्त ओरड तो आपांची खात आहे. का करतोय हे सगळं तो? का करतोय सांगा ना मला. असं आता इथे आई त्याला विचारत असते माधवला. पण माधवकडे काहीच उत्तर नसतं. उमाला कधीतरी वाटत असतं, उमाला वाटतं की आता माधवने सुधारावं. उमा म्हणते की मला माहीत आहे तुझ्या मनामध्ये मधुराबद्दल खूप काही आहे, पण आता ती गोष्ट सतत लक्षात घेऊन घेऊन तू सतत दारू पिणार आहेस का? तू सतत स्वतःला त्रास करून घेणार आहेस का? आणि तू जर दारू पित आहे हे आपणा कळलं तर आपणा किती त्रास होईल त्या गोष्टीचा, हे लक्षात येते का तुझ्या? तर त्यावेळी आता माधव जो आहे तो फक्त मान हलवतो आणि इथे उमा जी आहे ते माधव आणि श्रीधरला एकच गोष्ट सांगून जाते की आता काहीही झालं तरी तुमच्या चुका तुम्हीच आवरायच्या. या चुका ज्या आहेत त्या राघववरती आल्या नाही पाहिजेत. असं म्हटल्यानंतर आता उमा तिथून निघून जाते आणि उमा गेल्यानंतर इथे श्रीधर आणि माधवला त्यांची चूक लक्षात येते आणि आता इथे कुठेतरी माधवला खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यातच माधव त्याला विचारतो की श्री, तू गोडाऊनमध्ये गेला होतास ना, मग वापस का आलास? श्रीधर जो आहे तो बोलतो की दादा, माझी फाईल घरीच विसरली होती म्हणून आलो होतो. तर त्यावेळी श्रीधर बोलतो की काळजी घे. आता इकडे गोडाऊनमध्ये राघव आणि बंटी दोघेही जण गोडाऊनमध्ये आलेले असतात. बंटी राघवला म्हणत असतो की राघव, तू इथे का आला आहेस? हे बघ, दाजीने जर तुला इथे पाहिलं तर खूप वाईट वाटेल, त्यांना खूप त्रास होईल या गोष्टीचा की तू इथे आला आहेस. तर त्यावेळी आता इथे राघव जो आहे तो बोलतो की हे बघ, मी त्यांच्या नजरेस येणारच नाही आहे, मी फक्त लपून त्यांना बघणार आहे. एकदा त्यांना पाहिलं ना तरच माझ्या जीवात जीव येईल. तर आता बंटी राघवला म्हणत असतो की राघव, हे सगळं कशासाठी? तर राघव म्हणत असतो की मला माहीत आहे आपा वरतून वरतून दाखवत आहेत की ते खूप स्ट्रॉंग आहेत, पण त्यांच्या नजरेमध्ये पाहिल्यानंतर लगेच कळतं की ते किती दुःखी आहेत ते. तर त्यावेळी जेव्हा आप्पा फोनवरती बोलत असताना राघवने पाहिलं होतं, तर त्यावेळी आप्पानेही इथे राघवला आणि बंटीला पाहिलेलं असतं. राघव मागे जाऊन लपतो गाडीच्या आणि आप्पा समोर येतात. आप्पा आल्यानंतर बंटीला विचारू लागतात की अरे बंटी, तू इकडे काय करतोयस? तर त्यावेळी बंटी जो आहे तो बोलू लागतो की ते काय आहे ना, मी माझ्या मित्राबरोबर होतो, त्याने मला इथेच सोडलं म्हणून म्हटलं जरा पाहून यावं. तर त्यावेळी आता इथे हा जो शिवनाथ आहे तो बंटीला म्हणू लागतो की म्हणजे बहुतेक तू रात्रभर बाहेरच होता मित्राबरोबर, म्हणूनच तू नाश्त्याला सकाळी नव्हतास. तर आता बंटी बोलतो की हो ना, मी नाश्त्याला सकाळी नव्हतोच, मला ना पण खूप भूक लागली आहे, चला मी खायचं काहीतरी बघतो. तर आता इकडे काही जी माणसं आहेत कामगार, ती शिवनाथला म्हणतात की ते काय आहे ना, श्रीधर अजून आला नाही आहे. म्हटल्यानंतर पुढचं काम अजून बाकी आहे. तर शिवनाथ बोलतो की चला, तो आला नाही आहे म्हणून काम थांबणार आहे का आपलं? चला काम करून घ्या. असं म्हणत आता शिवनाथ स्वतः कामाला लागतो. इकडे इकडे आता ही मावशी, कामवाली मावशी इथे पद्माच्या घरी जाण्यासाठी आलेली असते आणि तिथे ती छापाकाटा करणार. तेवढ्यातच अन्विताच्या आईने तिला थांबवलं आहे. अन्विताची आई मावशीला म्हणते की मावशी, छापा पडू किंवा काटा पडू, तसंही तू त्यांच्याच घरी जाणार आहे, मग कशाला हे छापा आणि काटा? जा, तसंही तुला तिकडेच जायचं असतं आणि तुझी गरज जास्त तिकडे आहे. तर असं म्हटल्यानंतर इथे मावशी बोलते की बरं बाई, ठीक आहे, जाते मी आता. असं म्हणत ती आता उमाच्या घरी जायला निघालेली असते. उमा वाटेतच तिला दिसते. उमा खूप गोंधळलेली असते
आणि त्यावेळी मावशी जी आहे ती उमाला म्हणते की उमे बघ ना, तू आत्ता एवढीशी होती बघ आणि आता तुला सून आली आहे. म्हटल्यानंतर तू सासूबाई झाली आहेस. चल, मला ही तुझी सून पाहायची आहे. असं म्हणत आता मावशी जी आहे ती उमाच्या घरी जायला निघालेली आहे आणि उमा जी आहे ती मावशीच्या पाठीमागे चालत असते. तर त्याचनंतर आता इकडे मावशी जी आहे ती घरामध्ये येते आणि बोलू लागते की कुठे आहे नवीन सूनबाई, मला पाहायचं आहे तिला. मावशी पुढे येते आणि वेदाने आता स्वतःवरती स्किन केअर करण्यासाठी काहीतरी लेप वगैरे लावलेला असतो. त्यावेळी मावशी तिला पाहून हसू लागते आणि बोलू लागते की ही आहे की काय आपली सून नवीन, आणि हिचं तोंडाला काय केलं आहे हिने. तर त्यावेळी आता मावशीला वेदा बोलू लागते की अगं मावशी, मी आहे वेदा, मी तुझी सून नाही आहे. तर आता इथे मावशी बोलू लागते की हो का वेदे, तू आहे का. तेवढ्यातच श्रीधर येतो. श्रीधर मावशीला आवाज देतो. मावशीला म्हणू लागतो की अरे आजी, तुझी सून इकडे आहे. आणि आता प्रियंकाला तो आवाज देतो. प्रियंका किचनमधून बाहेर येते. ज्यावेळी ती बाहेर येते त्याच वेळी मावशी तिच्याकडे पाहू लागते. तर मावशी बोलते की अगदी नक्षत्रावणी आहे बघ. खरंच श्रीधर, तू खूप छान मुलगी शोधून काढली आहेस. तर आता इथे मावशी जी आहे ती तिचं तोंड भरून कौतुक करू लागते. तर त्यावेळी श्रीधर आणि प्रियंका दोघेही जण मावशीच्या पाया पडतात, आशीर्वाद घेतात. मावशी बोलते, त्या दोघांना आशीर्वाद देते. मावशी म्हणते की घराचं अगदी गोकुळ करा पहा. तर तेवढ्यातच उमा जी आहे ती बोलू लागते, मला माहीत नाही या घराचं गोकुळ होईल की नाही, पण या घरातला श्रीकृष्णच नाही आहे. तर आता मावशीने त्या दोघांसाठी काही हातामध्ये पैसे देखील दिले आहेत, एक आशीर्वाद म्हणून. तर आता दोघेही जण मावशीचा तो आशीर्वाद म्हणून ते मावशीकडनं पैसे घेतात. आणि त्यावेळी उमा जे काही बोलली त्याकडे मावशीचं लक्ष जातं. तर आता मावशी जी आहे ती उमा काय बोलली आणि हे का बोलली असं ते तिला कळत नसतं. तर त्यावेळी आता इथे मावशी विचारू लागते की उमा असं का बोलली आहे, ती घरातला गोकुळाचं घरी नाही आहे, घरातला कृष्णच घरी नाही आहे असं का बोलली आहे, म्हणजे राघव कुठे गेला आहे का. तर त्यावेळी श्रीधर जो आहे तो बोलतो की ते काय आहे ना, राघवला घराबाहेर काढलं आहे. पण मावशी काळजी करू नकोस, राघव लवकरच घरामध्ये येईल. तर त्यावेळी आता प्रियंका आणि मावशी दोघेही जणी गप्पा मारतात. प्रियंकाचा स्वभाव मावशीला खूप आवडतो. प्रियंकाने तिच्याशी खूप गप्पा मारल्या. त्यानंतर इकडे अन्विता जी आहे ती राघवची वाट पाहत उभी राहिलेली आहे गॅलरीमध्ये. त्यावेळी ती काकाला विचारते की काका, अरे तो कुठे आहे, आला नाही आहे का अजून घरात घेतलं नाही आहे का त्याला. तर त्यावेळी आता काका जो आहे तो फक्त बोलतो की नाही आला आहे तो अजून. खरं तर त्याला वाईट वाटत असतं, पण अन्विताला या सगळ्याची मज्जा येत असते. तिची आई तिला ओरडत असते की काय गं, तुला काय करायचं आहे, आणि तसंही त्यांच्या घरामध्ये का मीठ चोळते आहेस तू. तर त्यावेळी अन्विता जी आहे ती बोलते की अगं काय आहे ना, मला त्याला पाहिल्याशिवाय माझा जो काही दिवस आहे ना तो चांगला जातच नाही आहे बघ. त्याच्याशी भांडण केल्याशिवाय माझा दिवस जो आहे तो चांगला जात नाही. म्हणून मी तेच पाहायला आले होते की हाडतूड करणारा अजून आला की नाही, हाडतूड केल्याशिवाय दिवस जात नाही ना माझा. तर आता आई जी आहे ती बोलते की जा, तुझा चहा वगैरे घे आणि लाग तुझ्या कामाला. तर त्याचनंतर आता इकडे मावशी आतमध्ये आल्यानंतर उमाच्या आईने मावशीचा हात पकडला आहे आणि तिला म्हणत आहे की सांग बाई एकदाचं तिकडे काय चाललं आहे आणि मला सांग, राघव आला आहे की नाही गं. तर त्यावेळी आता इथे मावशी सांगू लागते की नाही ना, राघव अजून तर आला नाही आहे, पण काळजी करू नका, राघव लवकरच घरी येईल. मला माहीत आहे त्यालाही या सगळ्यांपासून दूर राहवलं जाणार नाही, त्यामुळे तो कुठेही दूर जाणार नाही उमाला सोडून. पण तुम्हाला एक सांगते, श्रीधरने अशी सून आणली आहे ना अगदी नक्षत्रासारखी, अशी एकदम चवळीच्या शेंगावानी बारीकची बारीक, दिसायला छान आणि स्वभावाने तर एकदम मस्त. तुम्हाला सांगते, जशी उमा माझ्याशी बोलते ना तसंच ती माझ्याशी बोलते. अगदी सोन्यासारखी पोरगी शोधून आणली बघा श्रीधरने. तर त्यावेळी जेव्हा इथे प्रियंकाचं कौतुक चाललं होतं त्यावेळी आता इथे छाया देखील असते आणि छाया ही इथे मावशीचं बोलणं ऐकत असते. आणि ज्यावेळी मावशी भरभरून त्या प्रियंकाचं म्हणजे सुनाचं कौतुक करत असते ना, त्यावेळी इथे उमाच्या आईला खूप छान वाटत असतं की बरं तरी झालं की त्यांच्या घरात चांगली सून आली, म्हणजे चांगले संस्कार असलेली. तर त्यानंतर
ही मावशी जी आहे ती बोलते की अगदी त्यांच्या घरी कंदी पेढे जे आहेत ते बनतात ना, तशीच गोड आहे पहा. तर त्यावेळी पद्मा पाठीमागून येते. पद्मा म्हणते की झालं का कौतुक तुमच्या तिकडच्या सुनेचं? अगदी हिऱ्यावणी, सोन्यावणी, मोत्यावणी ते सगळं इथे सांगायचं नाही हां. आत्ता सांगितलंय, पण इथून पुढे पुन्हा त्या घरच्या सुनेचं कौतुक केलेलं मला या घरामध्ये चालणार नाही. समजलं? तर त्यावेळी आता इथे ही जी मावशी आहे तिने सांगितलं होतं की जेव्हापासून सून घरात आली आहे तेव्हापासून सगळं छान झालं आहे. तर त्यावेळी आता इथे पद्मा बोलते की कशाचं काय छान झालं आहे? उगाच त्या मुलीचा पायगुण जो आहे ना तो अगदी खराब आहे पहा. जसं त्या सुनेने घरात पाऊल टाकला तसं त्या घरच्या मुलाला बाहेर पडावं लागलं. हे विसरली आहेस का मावशी तू? तर त्यावेळी आता इथे पद्मा जी आहे ती बोलते की त्या घराचं कधीही चांगलं होणार नाही. तर पद्माच्या तोंडून असे शब्द ऐकून मावशीला खूप राग येतो. मावशी बोलते की तू जर चांगलं बोलू शकत नसली तर एखाद्याच्या घराच्या वाईट होणं, वाईटावर टपणं हे योग्य गोष्ट नाही आहे. चला मला सांगा काय कामं आहेत ती, असं म्हणत आता मावशी पद्माच्या समोरून निघून गेलेली आहे. तर आता इकडे बंटी घरी पोहोचलेला आहे. बंटी खूप थकलेला असतो. रात्री त्याला व्यवस्थित झोपही लागलेली नसते. तर त्यावेळी आता उमा जी आहे ती बंटीला विचारू लागते की बंटी तू आलास? मला सांग राघव कुठे आहे? राघव नाही आला? तर आता बंटी बोलतो की नाही तो नाही आला, पण तो ठीक आहे. तर त्यावेळी आता राघव जो आहे तो आप्पांना पाहण्याचा प्रयत्न करत असतो, पण आप्पा तिथे त्या गौडांमध्ये देखील नसतात. तर त्यावेळी आता राघव बोलतो की आप्पा कुठं बरं गेले असतील? राघवच्या डोक्यात सतत आप्पांचाच विचार असतो. तेवढ्यातच बंटीने घरी जाऊन राघवला फोन केलेला आहे उमाच्या सांगण्यावरून. उमाने इकडे बंटीला फोन करण्यासाठी सांगितलेला असतो. म्हणूनच आता इथे बंटीने राघवला फोन लावून दिलेला असतो. तेवढ्यातच उमाने इथे राघवला व्हिडिओ कॉल केलेला आहे आणि इकडे राघव ओरडत असतो की हा बंटी मामा पण ना काय गरज होती यावेळी फोन करायची, असं म्हणत आता इकडे तो फोन उचलतो. ज्यावेळी तो बंटी मामाला बोलणार असतो की का फोन करतो आहेस, तुला सांगितलं होतं ना मी. तेवढ्यातच असं बोलत असताना त्याला समोरून त्याची आई दिसते. आई दिसल्यानंतर आता आई त्याला विचारू लागते की कसा आहेस बाळा, तू ठीक आहेस ना? तर त्यावेळी आता राघव बोलू लागतो की हो आई मी ठीक आहे, तू कशी आहेस? तर त्यावेळी आई जी आहे ती बोलते की मीही ठीक आहे, पण मला तुझी खूप आठवण येत आहे. तर आता इथे राघवही बोलतो की हो मलाही तुमच्या विना करमत नाही आई, असं राघव इथे उमाला सांगत असतो. उमाला खूप वाईट वाटत असतं, पण तरी देखील आता तिच्याकडे कुठलाच पर्याय नव्हता. तर आता इथे राघव जेव्हा उमाशी बोलत असतो तेव्हाच पाठीमागनं इथे शिवनाथ आलेला असतो. तर त्यावेळी शिवनाथ जो आहे तो व्हिडिओ कॉलवरती उमाला पाठीमागून दिसतो आणि त्याचवेळी आता उमा जेव्हा राघवला बोलत असते ना त्यावेळी राघव म्हणत असतं की हो आई मला हे तुझ्या विना करमत नाही आहे, पण हे बघ सगळ्यांची काळजी घ्यायचीस. आणि असं सगळं बोलत असतानाच पाठीमागून शिवनाथ येतो आणि शिवनाथ लगेचच राघवला म्हणतो की एवढीच काळजी होती तर मग असं वागायचंच नाही ना. आता फक्त तुझ्या वागण्यामुळे मी तुला घराबाहेर काढलं आहे, पण जर तू कुठली मोठी गोष्ट केली तर मी तुला आयुष्यातूनही बाहेर काढून टाकायला मागे पुढे पाहणार नाही. समजलं तुला? असं म्हणत शिवनाने धक्का दिला आहे राघवला आणि तिथून हकललं आहे. असं बोलल्यानंतर राघवला खूप वाईट वाटतं. राघव खूप हर्ट होतो. पण आता इकडे आपणचे बोलणे खाण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नसतो. ज्यावेळी उमाला कळतं की शिवनाथ राघवला असं बोलले आहेत त्यावेळी इकडे उमा जी आहे ती ढसाढसा रडायला लागते. आणि इकडे आता श्रीधर आणि माधवने दोघांनीही राघवला कशा पद्धतीने आप्पा बोलले आहेत ते सगळं पाहिलं आहे आणि त्यांनाही या सगळ्याचं वाईट वाटत असतं, पण त्या दोघांनाही हिंमत नसते की या सगळ्यात राघवची काही चूक नाही आहे हे असं सगळं म्हणण्याची. पण आता इकडे उमाने फोनवरती पाहिलं आहे की ते राघवला कसं काय बोलत आहे. बंटीलाही या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं की दाजी राघवला खूप काही बोलले आहेत, पण आता या सगळ्यामुळे राघव किती हर्ट झाला आहे याचा विचार आता उमा आणि बंटी दोघेही जण करतात. तर आता पुढील भागामध्ये इकडे ही जी प्रियंका आहे तिला घराबाहेर पडायचं असतं. तिला खरं तर बाहेर कुठेतरी जायचं असतं थोड्या अंतरावर, पण पुढून अन्विता स्कूटीवरती चाललेली असते. ती तिला थांबवते आणि म्हणते की प्लीज मला हेल्प करशील, मला थोड्याशा अंतरावर पुढे सोडशील. असं म्हटल्यानंतर अन्विता थांबते. तेवढ्यातच पाठीमागून पद्मा येते. पद्मा आल्यानंतर आता इथे तिला म्हणू लागते की कुठे पळून वगैरे तर चालली नाही ना हे घर सोडून. असं बोलल्यानंतर आता इथे प्रियंकाला खूप वाईट वाटतं. आणि त्याचनंतर आता इकडे गोडाऊनमध्ये जेव्हा शिवनाथ इथे माणसांसोबत बसलेला असतो त्यावेळी तिथला एक माणूस बोलतो की तुमच्या याच मुलाने पळून मुलगी आणली आहे ना आणि तिच्याशी लग्न केलं आहे ना. तर त्यावेळी असं बोलल्यानंतर शिवनाथ जो आहे तो गप्पच बसतो.
शिवनाथकडे कुठलंच उत्तर राहत नाही. पण आता या माणसांना उत्तर कोण देणार हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर उद्याचा भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.